हॅलो गाईज, आपलं सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे. तर आज आहे 11 मार्च ते 21 मार्चपर्यंत आपल्याला 21 दिवसाचं पारायण करायचं आहे. तर जे स्वामी भक्त आहेत ते आजपासून सुरुवात करणार आहेत आणि आपली जेवढी सेवा असेल, आपल्यात जेवढी ताकद असेल सेवा करण्याची तेवढी आपल्याला करायची आहे. तर तुम्ही 21 दिवसाचं पारायण रोज करू शकता किंवा एक अध्यायाचं पारायणसुद्धा करू शकता किंवा मग 7 अध्याय रोज वाचून 3 पारायणसुद्धा करू शकता. तर नाहीतर मग 11 माळी आपल्याला जपायच्या आहेत. स्वामी समर्थांच्या तारक मंत्रांचा सुद्धा पारायण जशी सेवा होईल आपल्याच्याने तशी आपल्याला करायची आहे. तर चला मग कंटिन्यू पारायण चालू होणार आहे. देवासाठी आज स्वामींसाठी हे वस्त्र शिवलेलं आहे मी. तर आज नवीन वस्त्र घालणार आहे देवाला. तर हे स्वामी चरित्र सारामृत आहे. तर याचं पण आपल्याला पठण किंवा पारायण करायचं आहे. तर भरपूर जणांची प्रत्येकाची इच्छा वेगळी असते. प्रत्येकाला वेळेनुसार पारायण करायचं असते. कोणी 1 अध्याय करते 21 दिवस, तर कोणी 21 दिवसाचं 21 वेळा पारायण करते. तर अशा प्रकारचं आहे. तर हे जे पारायण आहे तर तुम्हाला जसं शक्य असेल तसं आपल्याला करायचं आहे. जर वाचायचा वेळ नसेल तर जपसुद्धा करू शकता तुम्ही. तर 11 माळी जपसुद्धा करता येतो किंवा जेवढा होईल तेवढी सेवा आपण करू शकतो. तर आणि तारक मंत्राचा जपसुद्धा तुम्ही आपल्या जसं कामं आपण करतो त्याप्रमाणे सुद्धा आपण मनातल्या मनात करू शकता किंवा स्वयंपाक करतानासुद्धा किंवा देवपूजा करतानासुद्धा आपण सुरू करू शकतो. तर इथे मी नवीन वस्त्रसुद्धा घातलेलं आहे. पूजा झालेली आहे आणि तुम्ही वेगळं स्वामींची मूर्तीसुद्धा ठेवून करू शकता पारायणासाठी. तर इथे मी तुपाचा आणि तेलाचा दिवा ठेवलेला आहे. तसे रोज आपण तेलाचा तुपाचा दिवा लावतो. नंदादीप लावलेला आहे. तर इथे आजपासून भरपूर जण पारायणाला सुरुवात करतात किंवा नामस्मरणाला सुरुवात करतात. तर इथे मी आता दिवा पण प्रज्वलित करून घेतलेले आहे दोन्ही पण. आणि जेवढी आपल्याच्याने सेवा होईल, जेवढं आपण देवाचं नामस्मरण करू किंवा स्वामींचं नामस्मरण करू तेवढं स्वामी कमी तर नाही पण जास्त देऊन जातात. तर हे आहे स्वामी चरित्र पारायण. आता इथे आपल्याला जेवढं कशा प्रकारे तुम्ही पारायण करता ते आपल्याला ठरवायचं आहे. तर इथे रांगोळी वगैरे सगळं काढून झालेलं आहे आणि देवाची पूजा पण झालेली आहे आणि पारायण पण केलेलं आहे. जेवढं तुम्हाला करायचं आहे तेवढं पूर्ण. जर हे पारायण जर केलं तर 1 ते 1.5 तास लागते. जर नेहमी तुम्ही वाचत असाल तर ते शब्द तोंडात आपल्या बसतात. तर एकदम पटापट उच्चारण निघते. ते जवळपास 1 तासापर्यंत पारायण होऊन जाते. आणि 11 माळी जप करायचा आहे. जर पारायण नसेल करता येत, काही प्रॉब्लेम असेल तर जप करत राहायचं. तर दिवसभरही आपण जप नामस्मरण करू शकतो. तारक मंत्राचं नामस्मरण करू शकतो. आणि अशा प्रकारे आपल्याला पूजा करायची आहे. आपल्याला जी सेवा करायची होती ती केलेली आहे. आरती पण झालेली आहे आणि भरपूर जण सेवा करतात स्वामींची. तर स्वामींची पूजाचं महत्त्व प्रत्येकाला माहिती आहे. प्रत्येकजण आपली सेवा करतात, डेली सेवा करतात. आणि डेली गुरुवारची सेवा, रोजची पूजा. आणि आजचा नैवेद्य साधी आलू पालकाची भाजी आहे, पोळी आहे आणि गोरस पाक आहे, गोड म्हणून पदार्थ.